नमस्कार, महाट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या नव्या सरकारी योजनेबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. या योजनेचं नाव आहे विकसित भारत गॅरंटी रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण, म्हणजेच VBGRAM स्कीम 2025. ही योजना विकसित भारत 2047 या आपल्या देशाच्या मोठ्या ध्येयाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या योजनेची सगळ्यात मोठी आणि पहिली गॅरंटी आहे ग्रामीण भागातल्या प्रत्येक पात्र कुटुंबाला एका आर्थिक वर्षात तब्बल 125 दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी मिळणार आहे. आणि एवढंच नाही, समजा अर्ज करूनही वेळेत काम मिळालं नाही तर सरकार तुम्हाला थेट तुमच्या बँक खात्यात बेरोजगार भत्ता जमा करणार आहे. आणि या योजनेचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे आता गावाच्या विकासासाठी कोणती कामं करायची हे गावकरीच ठरवणार आहेत, थेट ग्रामसभेच्या माध्यमातून. तर तुम्ही बघू शकताय की रोजगार सक्षमीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्याचा संगम असलेली ही योजना ग्रामीण भारताचं चित्र बदलण्याची प्रचंड क्षमता ठेवते. चला तर मग या योजनेच्या प्रत्येक पैलूला आपण आता सविस्तरपणे समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणात आपण 6 मुख्य मुद्दे पाहणार आहोत. सगळ्यात आधी योजनेची ओळख आणि तिचे उद्देश काय आहेत. मग रोजगाराची हमी आणि वेतन कसे मिळेल. त्यानंतर कामांचं नियोजन आणि स्वरूप कसं असेल. ही योजना राबवली कशी जाईल, पारदर्शकतेसाठी टेक्नॉलॉजीचा वापर कसा होणार आणि शेवटी या योजनेचं वेगळेपण काय आहे. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, योजनेची ओळख आणि उद्देश. म्हणजे ही योजना नक्की काय आहे आणि तिची मुख्य ध्येय कोणती आहेत हे आपण समजून घेऊ. तर बघा, ही योजना संसदेद्वारे 21 डिसेंबर 2025 रोजी लागू करण्यात आली. हिचा मुख्य उद्देश ग्रामीण विकासासाठी एक मजबूत आणि कायमस्वरूपी आराखडा तयार करणं आहे. आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की ही योजना विकसित भारत 2047 या मोठ्या राष्ट्रीय ध्येयाचाच एक अविभाज्य भाग आहे. या ध्येयानुसार भारताला स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षापर्यंत एक विकसित राष्ट्र बनवण्याचं आपलं लक्ष्य आहे. आता या योजनेची मुख्य उद्दिष्टे काय आहेत ते पाहूया. सगळ्यात पहिलं, प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षाला 125 दिवसांची पक्की रोजगार हमी देणं. दुसरं, फक्त रोजगार देऊन थांबायचं नाही, तर लोकांचं सक्षमीकरण करायचं आणि त्यांच्यासाठी उपजीविकेची नवीन साधनं वाढवायची. तिसरं म्हणजे सरकारच्या वेगवेगळ्या योजनांना एकत्र आणून त्यांचा एकत्रित फायदा लोकांपर्यंत पोहोचवायचा. आणि चौथं, जलसुरक्षा, मजबूत पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करायचं. या सगळ्याचा अंतिम हेतू एकच आहे, गावांना स्वयंपूर्ण बनवणं. मग प्रश्न येतो की या योजनेचे लाभार्थी कोण असतील. तर ग्रामीण भागात राहणारं प्रत्येक कुटुंब, ज्यातील 18 वर्षांवरील कोणताही सदस्य अकुशल शारीरिक काम करायला इच्छुक आहे, ते या योजनेसाठी पात्र आहेत. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, ही रोजगार हमी वैयक्तिक नाही तर कुटुंब स्तरावर म्हणजे हाऊसहोल्ड लेवलवर दिली जाते. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, रोजगाराची हमी आणि वेतन. योजनेतलं जे सगळ्यात मोठं आश्वासन आहे ते आणि त्याची आर्थिक रचना कशी आहे याची आपण आता माहिती घेऊ. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, 125. ही योजना प्रत्येक नोंदणीकृत कुटुंबाला एका आर्थिक वर्षात कमीत कमी 125 दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी देते. हा एक खूप मोठा बदल आहे, जो ग्रामीण कुटुंबांना एक प्रकारची आर्थिक स्थिरता नक्कीच देईल. यातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेरोजगार भत्ता, किंवा ज्याला आपण अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स म्हणतो. समजा तुम्ही कामासाठी अर्ज केला आणि 15 दिवसांच्या आत तुम्हाला काम मिळालं नाही, तर सरकार तुम्हाला बेरोजगार भत्ता देण्यासाठी कायदेशीररित्या बांधील असेल आणि हा भत्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल, जे एक महत्त्वाचं आर्थिक संरक्षण आहे. आता वेतनाच्या प्रणालीबद्दल बोलूया. कामाचे दर केंद्र सरकार ठरवेल. मजुरीची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTद्वारे थेट कामगाराच्या बँक खात्यात जमा होईल आणि हे पेमेंट साप्ताहिक किंवा जास्तीत जास्त 15 दिवसांच्या आत देणं बंधनकारक आहे. महत्त्वाचं म्हणजे जर वेतनाला उशीर झाला तर त्यासाठी नुकसान भरपाईची तरतूद सुद्धा आहे, ज्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी दोन्ही गोष्टी जपल्या जातात. चला आता तिसरा भाग बघूया, कामांचे नियोजन आणि स्वरूप. म्हणजे या योजनेअंतर्गत नक्की कोणत्या प्रकारची कामं केली जातील आणि त्यांचं नियोजन कसं होईल हे आता आपण पाहू. या योजनेत एक खूपच व्यावहारिक आणि अनोखी तरतूद आहे. तिला म्हणतात ॲग्रिकल्चरल पॉज. याचा अर्थ असा की जेव्हा शेतात पेरणी आणि कापणीचा महत्त्वाचा हंगाम असतो, ज्यावेळी मजुरांची जास्त गरज असते, तेव्हा या योजनेअंतर्गत होणारी कामं काही काळासाठी थांबवली जातात. राज्य सरकार दरवर्षी साधारणपणे 60 दिवसांचा हा कालावधी आधीच जाहीर करतं.
यामुळे होतं काय की शेती आणि रोजगार योजना यांच्यात एक उत्तम संतुलन साधलं जातं. या योजनेची खरी ताकद तिच्या नियोजन प्रक्रियेत आहे, ज्याला विकसित ग्रामपंचायत प्लॅन किंवा VGPP असं म्हटलं जातं. ही प्रक्रिया पूर्णपणे बॉटम अप आहे, म्हणजे खालून वर जाणारी. सगळ्यात आधी ग्रामसभेत गावकरी स्वतः कामांचे प्रस्ताव मांडतात, मग ग्रामपंचायत त्या आधारे योजना तयार करते. त्यानंतर गट आणि जिल्हा स्तरावर या सगळ्या योजना एकत्र केल्या जातात. यामुळे स्थानिक गरजांना प्राधान्य मिळतं आणि लोकांचा थेट सहभागी निश्चित होतो. आता येतोय चौथा भाग, अंमलबजावणी आणि प्रशासन. म्हणजे ही इतकी मोठी योजना जमिनीवर प्रत्यक्षात कशी राबवली जाईल, त्याची रचना काय आहे, हे आपण आता जाणून घेऊया. तर बघा, या योजनेची अंमलबजावणी 4 स्तरांवर केली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि खालचा स्तर आहे ग्रामपंचायत, जी लोकांची नोंदणी करणे आणि त्यांना काम वाटप करण्याचं काम पाहिल. त्याच्यावर पंचायत समिती म्हणजेच गट स्तरावर कार्यक्रम अधिकारी म्हणजेच प्रोग्राम ऑफिसर सगळ्या योजनांवर देखरेख ठेवेल. मग जिल्हा स्तरावर जिल्हा कार्यक्रम समन्वयक म्हणजे DPC सर्व योजनांना एकत्र करेल. आणि सर्वात वरच्या स्तरावर राज्य आणि केंद्र सरकार धोरण ठरवणं आणि निधी पुरवण्याचं काम पाहतील. आपला 5वा भाग आहे तंत्रज्ञान आणि पारदर्शकता. कोणत्याही सरकारी योजनेला यशस्वी करण्यासाठी ती पारदर्शक असणं खूप गरजेचं आहे. तर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि योजना प्रभावी बनवण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला जाईल ते पाहूया. ही योजना पूर्णपणे डिजिटल पायाभूत सुविधांवर आधारलेली आहे. पारदर्शकतेसाठी इथे 4 मुख्य स्तंभ आहेत. पहिला आहे डिजिटल गव्हर्नन्स, ज्यात कामाच्या जागेचं जिओ टॅगिंग, बायोमेट्रिक हजेरी आणि अगदी AI आधारित नियोजनाचाही समावेश आहे. दुसरा स्तंभ आहे सोशल ऑडिट, जे थेट ग्रामसभेत लोकांसमोर केलं जाईल. तिसरा आहे एक मजबूत तक्रार निवारण प्रणाली, जिथे 7 दिवसांच्या आत तक्रारीचं निवारण केलं जाईल. आणि चौथा स्तंभ म्हणजे योजनेची सर्व माहिती आणि रेकॉर्ड्स सगळ्यांसाठी ऑनलाईन उपलब्ध असतील. या सगळ्या उपायांमुळे भ्रष्टाचाराला प्रभावीपणे आळा घालणं शक्य होईल. आणि आता आपण आलो आहोत आपल्या अंतिम आणि 6व्या भागाकडे, योजनेचे वेगळेपण आणि भविष्य. यामध्ये आपण पाहणार आहोत की ही योजना आधीच्या मनरेगा योजनेपेक्षा वेगळी कशी आहे आणि तिचं महत्त्व काय आहे. चला तर दोन्ही योजनांची तुलना करून बघूया. मनरेगामध्ये 100 दिवसांची रोजगार हमी होती, तर या नवीन VBG-RAMG योजनेत ती वाढवून 125 दिवस केली आहे. मनरेगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप मर्यादित होता, पण या नवीन योजनेत AI, जिओ टॅगिंग आणि बायोमेट्रिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर आहे. मनरेगामधलं नियोजन काही प्रमाणात वरून खाली येणार होतं, पण इथे नियोजन पूर्णपणे ग्रामसभेतून म्हणजे खालून वर जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे मनरेगाचा मुख्य भर फक्त रोजगार देण्यावर होता, तर ही नवीन योजना रोजगार आणि गावासाठी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा निर्माण करणे या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. थोडक्यात सांगायचं तर रोजगार, विकास आणि टेक्नॉलॉजी यांचा एकत्रित संगम साधून ग्रामीण भारताच्या विकासाला एक नवी दिशा देण्याचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. या समन्वयामुळे आपली गावं केवळ स्वावलंबी होणार नाहीत, तर खऱ्या अर्थाने विकसित होण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकतील. तर ही होती VBG-RAMG योजनेबद्दलची सविस्तर माहिती. ही योजना ग्रामीण भारताच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकते. तुम्हाला आमचे हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर त्याला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि हो, चॅनलला अशाच सबस्क्राईब माहितीपूर्ण करायला विसरू नका. धन्यवाद.